सकाळची वेळ आहे, सकाळची 7:30 वाजले आहेत आणि आता मी सध्या 10 नंबर गेट म्हणजेच NDA गेटला आहे. तर सध्या मी इकडून चालतच आलो आहे. माझ्या घराजवळून हे लोकेशन जवळ पडतं आहे. तर मी आज कुठे जाणार आहे मी तुम्हाला सांगेल लवकरच. तर तुम्ही गेस करा मी कुठे जाणार आहे मित्रांनो. बघू शकतात मी कुठे आहे. लोकेशनवरून तुम्ही ओळखू शकता का? मी तुम्हाला लोकेशन दाखवतो. बघा, हे कुठलं लोकेशन आहे सांगा तुम्ही. आता मी आहे सध्या 10 नंबर गेट. 10 नंबर गेट म्हणजे NDA गेटला, जे आहे लोकेशन नॅशनल डिफेन्स अकॅडमी नावाने ओळखले जाते. जे 10 नंबर गेट हे 10 नंबर गेट म्हणजेच मनपाला सर्व बस जाणाऱ्या इथून मनपा NDA गेट या ठिकाणाहून निघतात आणि मनपा NDA गेटला जातात. चला तर मग आपण समोरचे पॉईंट कवर करूया. तर मग तुम्ही गेस केला आहे का मी कुठे निघालो मित्रांनो? मीच तर तुम्हाला सांगेलच लवकर, तर तुम्ही पण ओळखा. आत्ताच बस आलेली आहे. तर चला मग आपण जाऊया. तुम्हाला सरप्राईज आहे, मी अशा ठिकाणी निघालो आहे. तर मी तुम्हाला लवकरच सरप्राईज देईल 5 मिनटामध्ये. अवघ्या 5 मिनटामध्ये म्हणजे 2-3 मिनटामध्ये. तर मी जात आहे. तर जवळचं लोकेशन असल्यामुळे गाडी वगैरे घेऊन नाही निघालो. म्हटलं सकाळची वेळ आहे, तेवढंच वॉकिंग पण होऊन जाईल आणि ते जे काही पॉईंट मी कवर करणार आहे आणि ते पण कवर होऊन जाईल. तर चला आलो आहे जवळ. मीच दाखवतो तुम्हाला मी लवकरच हे पॉईंट, म्हणजे मी कोणत्या ठिकाणी आलो तुम्हाला. तुम्ही गेस करा कुठे आलो असेल. सांगताय का तुम्ही? कमी सांगू तुम्हाला? चला मग मीच सांगतो तुम्हाला आता मी कुठे आलो. मित्रांनो, जे पुणेकर आहेत ना त्यांनी हे लोकेशन ओळखलंच असणार जवळपास, कारण की त्यांना माहिती आहे खूप जणांना. पण जे आउटसाईड आहेत, बाहेरचे आहेत, तर त्यांना हे लोकेशन माहिती नाही. तर तुम्ही कसं ओळखणार? तर त्यांना मी सांगणार, बरोबर ना? की माझ्याशिवाय तर तुम्हाला दुसरं कोण सांगू शकणार? मी सांगणार म्हणजे मी कोणत्या लोकेशनला आलो, कोणत्या नाही. पुणेकरांनी आतापर्यंत हे लोकेशन ओळखलं असेल की मी कोणत्या लोकेशनला आहे. तर मी तुम्हाला लवकरच सरप्राईज देत आहे. तर बघू शकतात तुम्ही मित्रांनो आता मी कुठे आलो आहे. तर मग चला मग मी सांगतो तुम्हाला मी कुठे आलो आहे लवकरच. मी लोकेशनच्या जवळजवळ येतच होतो, तेवढ्यामध्ये मला एक छोटासा एक कुत्रा दिसला. तो पावसामध्ये खूप भिजला होता. मग मित्रांनो मी नंतर काय केलं, त्या छोट्या लहान कुत्र्याला हे भिंत आहे ना याच्या पलीकडे सोडलं. आरामात तो बसला मग तिकडे. मग नंतर मी आपला पॉईंट कवर करण्यासाठी समोर निघालो. मग मित्रांनो आपला पॉईंट आलेला आहे पुण्यातील खडकवासला धरण, जे म्हणजे आहे NDA गेट 10 नंबर गेट या ठिकाणी. तर खडकवासला धरणाचे 10ही दरवाजे ओपन केलेले आहेत मित्रांनो, तुम्ही बघू शकतात. आणि तारांची जी तटबंदी आहे ती आता सध्या त्यांनी लावून घेतलेली आहे गव्हर्मेंटनी, कारण की याच्या आधी ही तटबंदी वगैरे नव्हती इथे. तर हे लावल्यामुळे खूप सपोर्टेबल झालं लोकांना वगैरे, फोटो वगैरे शूट करण्यासाठी, सेफ्टीसाठी एकदम छान केलेलं आहे गव्हर्मेंटनी. एकदम मस्त केलेलं आहे. धरणाला पाणी पण खूप सोडलेलं आहे. मग नंतर मी शेवटच्या पॉईंटला गेलो. नंतर तिथं फोटो वगैरे काढले, फोटोशूट केले, एखादा व्हिडिओ घेतला. पाणी खूप जोरात होतं, पाण्याचा प्रवाह पण खूप जोरात होता. तुम्हाला आवाज ऐकायचा का मित्रांनो? हे बघा, ऐका आवाज तुम्ही. ऐकला ना तुम्ही आवाज? पाणी खूप जोरात आहे मित्रांनो, प्रवाह पण पाण्याचा खूप जोरात आहे. तर मग मी वाट पाहत होतो नंतर की अजून टुरिस्टर वगैरे येत आहेत का, पण कोणी नाही आलं. कारण की आता सध्या बंदी होती खडकवास धरणाला येण्यासाठी इथं ब्रिजवर वगैरे. तर मी पण सकाळच्या वेळेमध्ये आलो म्हणून मला हे बघण्यासाठी वगैरे मिळालं, कारण की पोलिसांनी इकडे कडेकोट बंदोबस्त केलेला आहे मित्रांनो. तर तुम्ही बघू शकतात किती पाणी आहे धरणाला, खूप सारं पाणी सोडलं आहे आज. प्रवाह पण जास्त वाढवण्यात आलेला आहे. खडकवासला, हवेली तालुका, पुणे जिल्हा, महाराष्ट्र. हे धरण 1976 रोजी मुठा नदीवर बांधण्यात आलेलं आहे आणि याचं उद्घाटन झालेलं आहे 1984 रोजी याचं उद्घाटन झालेलं आहे मित्रांनो खडकवासला धरणाचं. हे धरण मुठा नदीवर बांधून कित्येक वर्षे झाली, पण पुणेकरांची तहान भागवण्यात हे खडकवासला धरण नंबर 1ला आहे. पण खडकवासला धरण नेमकं कोणी बांधलं, हे धरण बांधण्यास किती खर्च आला याची माहिती मी तुम्हाला लवकरच सांगणार आहे. खडकवासला हे धरण दगडी बांधकामाचे असून त्याला मातीचा आधार दिलेला आहे.
खडकवासला धरणाची पाणी साठ्याची क्षमता 86 दशलक्ष घनमीटर आहे. धरणातून डावा कालवा काढण्यात आलेला आहे. त्याची लांबी 28 किलोमीटर आहे. खडकवासला धरण पुणे शहरासाठी पिण्याचे पाण्याचे एक महत्त्वाचे साधन आहे. खडकवासला धरणापासून जवळचे ठिकाण राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजेच NDA केंद्रीय विद्युत केंद्र पण आहे इथे जवळच. तर मित्रांनो, मी तुम्हाला बोललो होतो ना, खडकवास धरणाचा तुम्हाला खर्च वगैरे मी सांगणार आहे. तर आपण त्याच्यावर चर्चा करूया मित्रांनो. खडकवासला धरण बांधण्याचा खर्च आता अचूकपणे सांगणे कठीण आहे, कारण बांधकामाच्या वेळी आणि आजच्या परिस्थितीत खर्च वेगवेगळा असेल. मात्र धरणाचे बांधकाम, त्यानंतरच्या दुरुस्ती तसेच विस्तारीकरण याचा मोठा खर्च आला आहे. सुरुवातीचा खर्च 1879 जेव्हा हे धरण बांधले गेले तेव्हाचा खर्च आणि आजचा खर्च यात मोठी तफावत असेल. त्यावेळेस मोजक्याच साहित्यांचा वापर झाला असेल आणि आजच्या तुलनेत बांधकामात तंत्रज्ञानही वेगळे होते. तर मित्रांनो, दुरुस्ती आणि देखभाल. धरणाची दुरुस्ती आणि देखभाल यासाठी वेळोवेळी खर्च करावाच लागतो. आता पाणी बोगद्याबद्दल आपण माहिती घेऊया. खडकवासला धरणातून फुरसुंगीपर्यंत पाणी नेण्यासाठी बोगदा बांधण्याचा प्रकल्प आहे. त्याचा खर्च सुमारे 1500 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. अन्य खर्च. धरणाच्या परिसरात रस्ते, संरक्षण आणि इतर सुविधांसाठी देखील खर्च येतो. थोडक्यात खडकवासला धरणाचा खर्च अनेक घटकावर अवलंबून असतो आणि तो निश्चितपणे सांगणे कठीण आहे. तर मित्रांनो, काही महानगरपालिकेचे नियम आहेत. महानगरपालिकेची काही सूचना आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग जास्त झाल्यामुळे सूचना लावलेली आहे त्यांच्या आदेशावरून, की तुम्ही नदीपात्रात वगैरे उतरू शकत नाहीत, धोकादायक प्रकार आहे. तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल नदीपात्रात वगैरे उतरल्यानंतर. तर त्यांनी असा बोर्ड वगैरे इथे लावलेला आहे आणि इथे पण त्यांनी बंद वगैरे करून ठेवलेलं आहे. ते पण तुम्ही नाही काढू शकत. आणि आतमध्ये जायचंच कशाला तुम्हाला? आले तर वरच्यावर फोटो काढून इथून तुम्ही जाऊ शकतात. जास्त पण अति करणं काही कामाचं नसतं. तर आलोत तर फोटो वगैरे काढून घ्या आणि जा. पण जास्त पण गोंधळ वगैरे नका करू, कारण की अशा पॉईंटला धोकादायक प्रकार वगैरे घडू शकतात मित्रांनो. तर तुम्ही बघू शकतात पाण्याचा प्रवाह वगैरे खूप जास्त आहे. अरे वा, क्या बात आहे. मी सगळ्या साईडनी वगैरे पाण्याचा प्रवाह तुम्हाला दाखवलेला आहे, इकडल्या साईडनी. आणि मी हा जो व्हिडिओ बनवलेला आहे ना, काळजीपूर्वक आणि स्वतःची काळजी घेऊन आणि हा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो. तर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही भेट वगैरे देऊ शकतात खडकवासला धरणाला. तर बॅक साईडला वगैरे पण जाऊ शकतात. हा फ्रंट पॉईंट आहे, खडकवासला तालुका हवेली, पुणे, महाराष्ट्र. हा इकडल्या साईडचा पॉईंट आहे. तर फ्रंट साईडला हा ब्रिज आहे ना, तर त्या साईडचा आहे. तर बघा, टुरिस्टर वगैरे पण आलेले आहेत मित्रांनो. खूप म्हणजे येतात जवळपास. आता सकाळचे 8 वाजलेले आहेत. पाण्याचा प्रवाह बघू शकतात तुम्ही, खूप जोरात आहे मित्रांनो. मी तरी पण हा व्हिडिओ एकदम खूप काळजीपूर्वक वगैरे बनवलेला आहे. ट्रायपॉडने हा व्हिडिओ शूट केला मित्रांनो. आणि हा व्हिडिओ जो शूट केलेला आहे ना, हा खूप दुरून शूट केलेला आहे, जवळून नाही आहे. कारण की एवढं पाणी बघितल्यानंतर खूप भीती वाटते. भीती वाटायलाच हवी ना, कारण की पाणीच तेवढं सोडलेलं आहे. बघा, दुरून व्हिडिओ शूट केलेला आहे हा, जवळून पण नाही आहे. तर तुम्ही बघू शकतात. धरणाच्या या साईडला आहे मी, ऑपोजिट साईडला. मग सेंट्रल पॉईंटला वगैरे थांबल्यानंतर तिथं फोटो वगैरे घेतले मी, व्हिडिओ शूट केला अल्ट्रा वाईड साईड अँगलनी. खूप भारी वाटलं मित्रांनी. आणि हे तटबंदी जी केली आहे ना स्टीलच्या जाळ्यांची, ती एकदम भारी केली आहे शासनाने. महानगरपालिकेने एकदम भारी व्यवस्था केलेली आहे. कारण की आधी पब्लिक ना, टुरिस्टर त्याच्यावरती जाऊन थांबायचे, तर मग आता ते थांबणार नाहीत. खूप मजबूत माझ्याकडून महानगरपालिकेला खूप खूप धन्यवाद आणि हार्दिक शुभेच्छा. महानगरपालिका खूप ग्रेट हो.
हां, बघा मित्रांनो, कसा कारमध्ये उभा राहून तो दादा व्हिडिओ शूट करतोय. म्हणजे फोटो काढण्यासाठी सगळे उत्साही आहेत. कारण की पाणी एवढं खूप दिवसानंतर सोडलेलं आहे ना धरणाला, त्यामुळे. चला आता आपण पण निघूया, थोडंफार बघूया आणि नंतर निघूया. बघू शकतात तुम्ही पाणी किती प्रवाह खूप जोरात आहे पाण्याचा. या साईडने वगैरे सगळ्या साईडने मी दाखवतोय तुम्हाला, बघून घ्या तुम्ही. बघा मित्रांनो, बघतायत ना, पाऊस पण चालू झालेला आहे तेवढ्यात. तर मग आता छत्री वगैरे ओपन करूया आपण आणि नंतर निघूया. बघा, हे बघा, पाण्याचा प्रवाह सध्या वाढवलेला आहे. कसला जबरदस्त प्रवाह वाढवला राव यांनी. बघा पब्लिक कशी बघते, मस्त छान आनंद घेत आहेत सगळेजण. तुम्हाला दाखवतो मी, बघा पाणी. हां मित्रांनो, बघा पोलीस वगैरे पण आलेले आहेत. आता आपला पण टायमिंग झालेला आहे, आपण पण निघूया. कारण की जास्त वेळ थांबून फायदा नाही. कारण की काही नियम वगैरे असतात पोलिसांचे, तर त्यांचे नियमांचं उल्लंघन वगैरे केल्यानंतर ते परत पनिशमेंट वगैरे नाही तर कारवाई वगैरे करतात. त्याच्यामुळं आपण पण निघूया. चला मित्रांनो, मग आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच भेटूया.